चला आज रविवार स्पेशलमध्ये आपण बनवणार आहोत मऊ स्पंजी आणि झटपट होणारी आपली रवा इडली. चला तर आपण रेसिपी बघूया आता कशी बनवली आपण. एकदम स्पंजी रवा इडली, ती पण 10 मिनटात होणारी. तर सुरुवातीला बघा मी 1.5 वाटी आपण रवा घ्यायचा आहे, बारीक रवा आहे हा. आणि 1.5 वाटी रवा घेतलेला आहे मी. एका काचेच्या बाउलमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे रवा इडलीचं. आपण 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. दहीचं प्रमाण मी तेवढंच घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला त्याला मस्त काजू घेतलेले आहे मी पॅनमध्ये, ते तळून घ्यायचे आपल्याला, कारण आपल्याला इडलीमध्ये ते टाकायचे. आणि याच्यामध्ये बघा मी 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे, राई टाकलेली आहे. आणि मस्त फोडणी करून घ्यायची आपल्याला रवा इडलीमध्ये टाकण्यासाठी, एकदम टेस्टी लागते. मग तेल टाकलेले मस्त 2 चमचे. आणि आता बघा रवा इडलीमध्ये टाकून घ्यायचं आपल्याला हे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. अशी इडली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल ही रवा इडली. आणि झटपट होणारी इडली आहे मस्त, आणि एकदम खायला एकदम मस्त लागते नाही. आता हे सगळं मिक्स करून मग आपल्याला दही टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि पाणी पण टाकून घ्यायचं आपल्याला. आपण जसं इडलीचं मिश्रण करतो तसं तयार करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकलेली मस्त, छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. परत पाणी टाकलं आहे बघा मी, अजून कमी वाटत होतं मला, घट्टसर झालं होतं ते जास्त. सगळं मिक्स करून झालेलं आहे बघा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून. तोपर्यंत आपल्याला ओल्या नारळाची मस्त चटणी करायची एकदम चटपटीत. त्यासाठी नारळ घेतलेले आहे मी, ते फोडून घेतलेलं आहे. आणि आता बघा काप करून घ्यायचे मस्त ओल्या नारळाचे. ओल्या नारळाची चटणी मस्त लागते एकदम इडलीला. आणि बघा आता कोथिंबीर घेतलेली भरपूर, लसूण घेतलेला आहे, 2 मोठ्या मिरच्या होत्या त्या तोडून घेतलेल्या आहे. आता मिक्सरमधून आपल्याला ही चटणी तयार करायची आहे. सुरुवातीला थोडं मिश्रण टाकलेलं आहे मी मिक्सरमध्ये, आणि नंतर पुन्हा आपल्याला दळून घ्यायचे राहिलेलं. आणि सगळी बघा चटणी आपली दळून झालेली मस्त एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मी. आणि त्याला फोडणी द्यायची आहेत आपल्याला मस्त. राई, जिरे, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. आणि एकदम मस्त झालेली आपली चटणी तयार ओल्या नारळाची. खायला खूप छान लागते ओल्या नारळाची चटणी. आणि इकडे बघा आता मी खायचा सोडा टाकलेला आहे, तुम्ही इनो पण टाकू शकता. 1 चमचा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे, छोटा चमचा. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशच्या साहाय्याने तेल लावलेलं आहे बघा मी दोन्ही पात्रांना. आणि आता सुरुवातीला मी ते काजू तळले होते ना, तर ते खाली ठेवून घ्यायचे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इडलीचं मिश्रण टाकायचं आहे, रवा इडलीचं. दिसायला पण खूप छान दिसतात आणि मस्त लागतात एकदम. मस्त इडली आपली एकदम स्पंजी मऊसूत आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त. न भिजवण्याचं टेन्शन. तांदूळ उडदाची डाळ भिजवा, परत ते रात्री दळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी करावं लागतं. ही 10 मिनटात घ्यायचं आपल्याला. दही, रवा, खायचा सोडा टाका, तुम्ही इनो असला तो टाका, आणि मस्त झटपट होणारी ही आपली इडली तयार होते आणि एकदम चविष्ट लागते. आता सगळे आपल्या याच्यात टाकून घ्यायचे बघा इडली. दोन्ही पात्रामध्ये मी टाकून घेतलेली आहे. इकडे पाणी पण उकळलेलं आहे बघा, त्याच्यात आता ठेवून द्यायचं आपल्याला. आणि 10-12 मिनटं आपल्याला ही इडली
होऊ द्यायची आणि नंतर मस्त आपली इडली तयार होणार आहे. आता बघा इडली मस्त तयार झालेली आहे. काढून घ्यायची, खाली गार झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायची आपल्याला. मस्त एकदम स्पंजी इडली तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण मस्त टाकलेली हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, राईची फोडणी, त्याच्यानंतर अजून एकदम चविष्ट लागते. एकदम स्पंजी झालेली आहे. आणि चटणी तर तुम्ही विचारूच नका, चटणी पण एकदम मस्त टेस्टी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. चला पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. बघत राहा उमा किचन. वेगवेगळ्या आपण रेसिपी करणार आहोत आता यापुढे. नक्की बघा हा चॅनल.